च्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। सुप्रीम कोर्टाने हिजाब बंदीवर स्टे आणल्याने मुंब्रा येथील समाजसेविका मर्जिया शानू पठाण व सर्व मुस्लिम भगिनींनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानलेत। मुंबई येथील कॉलेजने हिजाबवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थ्यांनी कोर्टात धाव घेतली। हिजाब बंदीवर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने मर्जिया शानू पठाण यांनी मुंब्र्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले, तसेच सुप्रीम कोर्टाचे आभार मानलेत। याबद्दल मर्जिया पठाण यांच्याशी बातचीत केली, पाहुयात। देखिए, हम लोग आज यहाँ पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के वहाँ हार चढ़ाने आए हैं। हमको आज सुप्रीम कोर्ट को, देश के कानून को, लॉ को, हमको कॉन्स्टिट्यूशन को थैंक यू बोलना है दिल से। हम उनका दिल से शुक्रगुजार है, क्योंकि आपको पता है ये सारी चीज़ें 2022 में शुरू हुई थी कर्नाटका में, जब वहाँ पर इलेक्शन होने वाला था। तो जैसे सबको पता है कि गंदी राजनीति जो है वो बीजेपी अक्सर करती है, एक वोट पोलराइजेशन के लिए करती है, एक माहौल क्रिएट करती है डिस्टर्ब करने का, कि एक भय का माहौल क्रिएट करने की कोशिश की जाती है। जब वो लड़की के ऊपर बहुत सारे लड़के नारे लगाते हुए आए थे और हिजाब बैन वहाँ पर हो गया था कर्नाटका में, उसके बाद बॉम्बे में, मुंबई में ये चीज़ होने के लिए एक्सपेक्टेड नहीं था, क्योंकि आज तक कभी ऐसा महाराष्ट्र मुंबई में हुआ नहीं है। आज तक ऐसा महाराष्ट्र मुंबई में हुआ नहीं है, बट मुंबई की एक कॉलेज में ये चीज़ हुई कुछ महीनों पहले। फिर वहाँ के तीन स्टूडेंट्स ने जाकर के हाई कोर्ट में अपील किया। हाई कोर्ट से अपील रिजेक्ट हुई तो उन्होंने सुप्रीम कोर्ट में अपील किया। अगर आप सुप्रीम कोर्ट और लॉयर्स के बीच में कॉन्वर्सेशन सुने तो आपको समझ में आएगा कि कितने अच्छे से उन्होंने इस चीज़ को पूरी तरीके से इग्नोर किया है और कहा है कि महिलाओं को जो पहनना है वो पहनेंगे। अगर आप उनके रिलीजन से देखेंगे तो ऐसा तो वो नाम भी नहीं बता सकते फिर कॉलेज में। अगर आपकी नाम से भी तो आपको उनका रिलीजन जो है वो पता चल जाएगा, तो फिर पहनावे से क्या बात है। तो आज तक जब ये चीज़ नहीं हुई तो अब क्यों आपको ये करना है। तो देखिए, हमारे देश में अलग अलग जाति धर्म के लोग हैं, कल्चर के लोग हैं। महिलाएं हैं जो वेस्टर्न कल्चर के, वो अपने हिसाब से जीन्स या जो भी उनको पहनना है वो पहनते हैं। जो मुस्लिम कल्चर के लोग हैं वो सलवार सूट पहनते हैं, हिजाब लेते हैं, जिनको लेना है वो लेते, नहीं लेना है वो नहीं लेते। आपको इसमें इंटरफेयर क्यों करना है। ऐसे बहुत धर्म है, नॉन मुस्लिम भी, हिंदू धर्म में भी, राजस्थानी धर्म के भी लोग हैं जो यहाँ तक के घूंघट लेते हैं, बट आपको बार बार मुस्लिम समाज को ही क्यों टारगेट करना है। जिसका जो कल्चर है वो उसके हिसाब से चलने की कोशिश करता है, चलने की राह एक चाह रखता है। तो भारत देश इसी का तो नाम है। बट जब सुप्रीम कोर्ट ने ये ऑर्डर दिया है तो इससे ये चीज़ एक दिल को तसल्ली होती है कि इससे और जो है वो लॉ पे और संविधान पे भरोसा बढ़ जाता है। और एज मुस्लिम इंडियन मुस्लिम विमेन हम लोग बहुत प्राउड है। वी आर वेरी प्राउड टू बी इंडियन मुस्लिम विमेन एंड वी आर वेरी थैंकफुल कि सुप्रीम कोर्ट ने ये ऑर्डर पास, ये स्टे लाया इस वर्डिक्ट पे। वी आर वेरी वेरी थैंकफुल। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या।
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जव्हार परिसरात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने होते झाडांची कत्तल. सामाजिक कार्यकर्ते संतोष रसाळकर यांचं आमरण उपोषण. पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील वनात साग, खैर ऐन पंचगंगारित्या मोठ्या प्रमाणामध्ये तोड होते. आतापर्यंत 1000हून अधिक वृक्षांची या ठिकाणी तोड झालेली आहे. मात्र सदर परिसरातील वन विभाग तसेच मुख्य वनसंवर्धन अधिकाऱ्यांसह या प्रकरणाकडे दुर्लक्ष होतंय. मौल्यवान झाडाच्या मालकीचा माल अनुसूचित खातेदाराला अंधारात ठेवून काष्टी विक्री अंगावर वाहतूक करण्याचं भासवून तो मला बिगर आदिवासी खातेदारांच्या मालामध्ये समाविष्ट केल्याचा प्रकार वनाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलाय. जव्हार उपवन संरक्षक अधिकारी निरंजन दिवाळकर यांच्या संगनमताने या ठिकाणी लाखो रुपयांची वृक्षांची कत्तल होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष रसाळकर यांनी केला आहे. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर आमरण उपोषण सुरू केलं आहे. तसेच अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. सर, आजपासून आमरण उपोषणाला या ठिकाणी सुरुवात करण्यात आली. काय नक्की विषय काय सांगता? जव्हार वन विभागाचे उपवन संरक्षक निरंजन दिवाकर व संबंधित वन परिक्षेत्र अधिकारी यांनी जंगल माफियांच्या संगनमताने अवैध साग, ऐन यासारख्या मौल्यवान वृक्षांची बेसुमार प्रमाणात कत्तली करून अवैधरित्या वाहतूक केलेली आहे. याबाबत मी मुख्य वन संरक्षक वनवृत्त ठाणे यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार, ईमेल, अर्ज सादर केलेले होते. गेले 5 महिन्यापासून माझा पत्रव्यवहार सुरू होता, परंतु संबंधित मॅडमनी कोणत्याही प्रकारची ऍक्शन न घेतल्यामुळे यांच्यावर योग्य कारवाई व्हावी यासाठी मी इथे माननीय जिल्हाधिकारी ठाणे येथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे. याच्या अगोदर 2011 पासून पर्यावरण वाचवण्यासाठी खूप आतोनात प्रयत्न करते. आमच्यावरती पण साम दाम दंड भेदाचा पूर्ण वापर केला जातोय, पण आम्ही त्यांच्या कुठल्याही आमिषाला भीक घालत नाही आणि हे पर्यावरण वाचावं, जंगल वाचावं याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो आणि वेळोवेळी आमच्या अर्जांची दखल घेतली नाही तर आम्ही हे उपोषणाचा मार्गाने जातो नाही. पाच लाख लोकसंख्येचा दिवा शहराच्या सुरक्षिततेचा कारभार सध्या मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलीस चौकीतून सांभाळला जातो. नागरिकांची सुरक्षितता आणि पोलिसांवर येणारा ताण हे लक्षात घेऊन दिवा शहरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण केले जावे या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांच्या वतीने दिवा शहरात सह्यांची मोहीम दिवा स्टेशन येथे संपन्न झाली आहे. दिवा रेल्वे स्टेशन बाहेर घेण्यात आलेल्या या सह्यांच्या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. या व्यतिरिक्त ज्योती पाटील यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात येऊनही अनेक नागरिकांनी दिवा पोलीस स्टेशन साठीच्या सह्या मोहिमेत सहभाग घेतलाय. शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाकरे गटाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं. दिवा शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व येथील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या तक्रारी दिवा शहरातच नोंदवता याव्यात यासाठी दिवा शहरात पोलीस स्टेशन सुरू होणं गरजेचं आहे असं ज्योती पाटील यांनी म्हटलंय. सध्या दिव्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी मुंब्रा येथे पायपीट करावी लागते. दिवा पोलीस चौकीमध्ये अपुरं मनुष्यबळ असल्याने पोलीस प्रशासनावर ताण येतोय. दिवा शहराची लोकसंख्या साधारण 5 लाखांच्या आसपास आहे. नागरिकांच्या तक्रारी व सुरक्षिततेच्या दृष्टीने उपलब्ध असणाऱ्या पोलीस बळावर येणारा ताण लक्षात घेऊन दिवा शहरात स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण केले जावे असं ज्योती पाटील यांनी म्हटलंय. मागील वर्षी मुख्यमंत्री यांनी दिवा शहरात घेतलेल्या सभेत दिव्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर केल्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप याबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्याचं ज्योती पाटील यांनी म्हटलंय. दिवा शहरातील नागरिकांच्या भविष्यासाठी व येथील महिला सुरक्षा, नागरी सुरक्षा व कायदा सुव्यवस्था प्रश्न लक्षात घेऊन दिवा शहरात
स्वतंत्र पोलीस स्टेशन व्हावं यासाठी घेण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेच्या नागरिकांच्या सह्यांचं निवेदन ठाणे पोलीस आयुक्तांना दिलं जाणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी दिली आहे। या कार्यक्रमाला उपस्थिती जिल्हा प्रमुख सदानंद थरबळ, माजी आमदार सुभाष भोईर, जिल्हा महिला संघटिका वैशाली दरेकर, शहर प्रमुख पाटील, शहर संघटक रोहिदास मुंडे, विधानसभा संघटिका योगिता नाईक, युवासेना अधिकारी अभिषेक ठाकूर, शहर समन्वयक प्रियंका सावंत, उपशहर संघटिका स्मिता जाधव, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। दिवा शहरात 5 ते 6 लाख लोकवस्ती आहे। त्या मानाने दिवा शहरामध्ये स्वतंत्र पोलीस स्टेशन पाहिजे अशी नागरिकांची मागणी होती। नागरिकांच्या मागणीनुसार आज आम्ही सह्यांची मोहीम हाती घेतली आहे आणि या मोहिमेला दिवा शहरातील नागरिकांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। दिवा शहरात चौकी आहे, परंतु इथे मनुष्यबळ कमी असल्याने इथे तक्रार नोंदवली जात नाही। तक्रार नोंदवण्यासाठी आम्हाला मुंब्रा पोलीस स्टेशनला जावे लागते। दिवा शहरातून आम्हाला मुंब्र्याला जावं लागतं, त्यासाठी नागरिकांचा वेळ वाया जातो। नागरिकांची अडचण आम्ही लक्षात घेऊन ही सह्यांची मोहीम आज घेतली आहे आणि याचं पत्र आम्ही आयुक्ताला देणार आहे। मागील काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिवा शहरामध्ये काही उपक्रमाची घोषणा केली होती। त्याच्यात विविध लोकोपयोगी यांची घोषणा केली। यावेळी असं सांगितलं होतं की दिव्यात स्वतंत्र पोलीस स्टेशन होणार, मात्र त्याच्यात अद्याप असं काही घडलेलं नाही। याच्यात कोणतीही कार्यवाही त्यांनी केली नाही। तर आमची दिवा शहराच्या वतीने त्यांना अशी मागणी आहे की दिवा शहरात नागरिकांच्या वतीने दिवा शहरात लवकरात लवकर पोलीस स्टेशन व्हावे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे कोपरी पूर्व विभागात भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आले होते। या भगवा सप्ताहाअंतर्गत महाआरोग्य शिबिराचं आयोजन 9 ऑगस्ट शुक्रवारी करण्यात आले होते। या महाआरोग्य शिबिरात शुगर टेस्ट, ECG तसेच विविध टेस्ट मोफत ठेवण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिकांनी उपस्थित राहून या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय। तसेच शिवसैनिक सदस्य नोंदणी कार्यक्रम देखील पार पडलाय। या महाआरोग्य शिबिराला शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे तर विधानसभा संपर्क प्रमुख संजयजी विंद्र यांची उपस्थिती लाभली आहे। यावेळी उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, उपजिल्हा प्रमुख ज्योती कोळी, उपशहर प्रमुख अनिता प्रभू, विभाग प्रमुख लहू सावंत, विभाग समन्वयक संतोष डोंगरे, युवा अधिकारी राजेश पाटील वायाळ, विभाग प्रमुख दत्ता पागवले, काँग्रेसचे विभागीय नेते स्वप्नील कोळी, भालचंद्र महाडिक, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दिलीप लोखंडे, उपविभाग प्रमुख विनय दळवी, उपविभाग प्रमुख पांडुरंग दळवी, दीपक गोहिल उपविभाग प्रमुख, तर उपविभाग प्रमुख विजय सावंत, उपविभाग प्रमुख नरेंद्र म्हात्रे, उपविभाग प्रमुख अरुण सोनार, शाखा प्रमुख सुदेश सावंत, शाखा प्रमुख आनंद गुरव, शाखा संघटिका आरती मोरे, शाखा संघटिका शारदा शिंदे, उपशाखा प्रमुख सचिन पागवले, उपशाखा प्रमुख सूरज सोनकर, शिवसैनिक देवेंद्र मोरे, उपशाखा प्रमुख विनोद सावंत, शाखा प्रमुख मच्छिंद्र हजारे, शाखा संघटक कविता सिनलकर, शाखा संघटक पौर्णिमा लाड, उपशाखा प्रमुख किशोर नलवडे, उपशाखा प्रमुख अर्जुन लिंगम, ज्येष्ठ शिवसैनिक प्रभाकर गोडे, उपशाखा प्रमुख प्रभाकर देव तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम तर सन्माननीय उद्धव साहेबांच्या संकल्पनेतनं हा भगवा सप्ताह पूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातोय। सर्वसामान्य जनतेशी संपर्क साधून त्यांच्या दैनंदिन अडीअडचणी आणि त्याचबरोबर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सगळ्यांना एकत्रित घेऊन ह्या महाराष्ट्राची घोडदौड यशस्वी पद्धतीने कशी पुढे नेता येईल याच्यापाठी ही संकल्पना आहे। आपण जर का बघत असाल की कोपरी पाच पठाडीमधील आमचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीचे देखील पदाधिकारी म्हणजे महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी एकत्रित येऊन लोकहिताचं काम वेळोवेळी करत असतात आणि त्याच निमित्ताने आजचा हा आरोग्य शिबिर त्यांनी इकडे आयोजित केलेलं आहे। होरायझन प्राईम या होरायझन हॉस्पिटल नौपाडा यांच्याबरोबर संलग्न होऊन हा आरोग्य शिबिर इकडे आयोजित केलेलं आहे। मला खात्री आहे की अशा पद्धतीचे जे उपक्रम आमचे सर्व पदाधिकारी या महाविकास आघाडीचे जे राबवत आहेत त्या अनुषंगाने ह्या विधानसभा क्षेत्रामधील आणि ठाणेकर नागरिकांना जो आरोग्याच्या बाबतीत दिलासा पाहिजे तो त्यांना नक्कीच मिळेल। या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।
या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.